20 जून 2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील घरफोडी चोरीतील आरोपी नामे राजकुमार विभूते हा मार्केट यार्ड परिसरात पहाटे 5 वाजता संशयितरित्या फिरत आहे। त्या प्राप्त बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभूते वय 42 राहणार मुक्काम पोस्ट बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या मार्केट यार्ड परिसरातून ताब्यात घेतले। त्यानंतर त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने कौशल्यपूर्वक तपास केला असता नमूद आरोपीने जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर येथे भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 हा गुन्हा केल्याचे कबुली दिली। त्यानंतर त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गेलेला माल हस्तगत करण्याकामी त्याची पोलीस कोठडीत रिमांड घेतली। त्याप्रमाणे त्याने त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांनी मिळून एप्रिल 2024 मध्ये बारामती येथे 2 घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल करून त्यातील चोरीचे दागिने काढून दिले। नमूद पोलीस कोठडी रिमांडमध्ये नमूद आरोपीने सन 2023 साली सोलापूर शहरात यापूर्वी जोडभावी पेठ आणि फौजा चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी 3 घरफोडी चोरी केल्याचे कबुली दिली। शहर गुन्हे शाखेने 6 घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 38.9 तोळे सोन्याचे दागिने किंमत 16,04,900 आणि 17 किलो 835 ग्रॅम चांदीचे दागिने किंमत 6,73,500 रुपये तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली निसान कंपनीची कार, चोरीचे सोने चांदीचे दागिने वितळवण्याची मशीन, त्याकामी लागणारे साहित्य अशी रक्कम 5,63,000 असा एकूण 28,41,400 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, चालक सतीश काटे, सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे। 20/6/2024 रोजी क्राईमचे डीसीपी काळे मॅडम, एसीपी सोनवणे मॅडम, पीआय श्री डोरगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एपीआय श्री संदीप पाटील यांना जे गुप्त माहिती मिळालं होतं त्यानुसार त्यांनी आणि त्यांच्या टीमने पोलीस रेकॉर्डवरील एक घरफोडी चोरीतील आरोपी राजकुमार विभूते राहणार बोरामणी दक्षिण सोलापूर हे ठराविक ठिकाणी येणार आहे म्हणून त्यांना माहिती होतं। त्यानुसार श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने तिथे छापा मारून त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या इंट्रोगेशन दरम्यान त्यांनी आपलं सोलापूर शहर हद्दीत जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या 111/2024 या घरफोडी केलेले म्हणून कबुली दिले। त्यावर त्यांना त्या गुन्ह्यात अटक करून त्यात गेलेले मुद्देमाल रिकव्हरी केलेले आहेत आणि सोबत जे इंट्रोगेशन दरम्यान त्यांनी 2023 लाही आमच्याकडे जोडभावी पेठला 2 गुन्हे आणि फौजदार छावडीला 1 गुन्हे केलेल्याचं कबुली दिलं। त्या गुन्ह्याच्या जे गेलेले माल आहेत तेही रिकव्हर केलेले आहेत आणि सोबतच आपलं बारामती शहर पोस्टेजच्या 1 घरफोडी आणि बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 1 घरफोडी अशा त्यांनी कबुली दिल्या आणि त्यातही जे गेलेले माल आहे ते मुद्देमाल रिकव्हर केलेले आहेत। यात एकूण जोडभावी पेठच्या 111/24 केसमध्ये 211.3 ग्राम सोने म्हणजे जवळपास 21 तोळे सोने रिकव्हर झालेले आहे। 161/23 या घरफोडीत 5,420 म्हणजे जवळपास 5.5 किलो चांदी रिकव्हर झालेले आहे। CR नंबर 583/2023 यात 62 ग्राम सोने, फौजदार छावडीच्या 479/23 या घरफोडीत 115.5 ग्राम सोने म्हणजे 11.5 तोळे सोने रिकव्हर झालेले आहे। बारामती शहर पोलीस स्टेशनचे 159/24 या केसमध्ये 10 किलो 440 ग्राम चांदीच्या वस्तू रिकव्हर झालेल्या आहेत। बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 174/24 या घरफोडीत जवळपास 2 किलो चांदीच्या वस्तू जप्त केलेल्या आहेत। एकूण
389.3 ग्राम सोने आणि 17 किलो 835 ग्राम चांदीच्या वस्तू एवढं जप्त केलेलं आहे. यात टोटल मुद्देमालच्या किंमत आपल्याला दिलेल्या आहेत 28,41,41,400 रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहेत. हे क्राईम ब्रांचच्या टीमच्या एक खूप यशस्वी कामगिरी आहे. त्याबद्दल ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.